नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत की सार्थक व आनंदी मिळून सानूला गोष्ट सांगत असतात आणि ती गोष्ट सांगितल्याच्या नंतर सानू विचारते की मॉरल ऑफ द स्टोरी। तेव्हा आनंदी म्हणते की मी सांगू का? तेव्हा सानू म्हणते की हो। तर आनंदी सांगू लागते की प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी सशासारखी एक्साइटमेंट योग्य नाही आणि ओव्हर कॉन्फिडन्स ही योग्य नाही। त्यामुळे कासवासारखं संत गतीने चालत राहिलो तर आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचतो। त्यामुळे फक्त स्वतःवरती विश्वास असायला हवा आणि आनंदीने इतकं छान प्रकारे सानूला समजावलेलं असतं, त्यामुळे सार्थक हा आनंदीकडे बघूच लागतो आणि तो म्हणतो की मग आता मला कासवाच्या गतीने चालावं लागेल, मगच मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेल। तेव्हा सानू सार्थकला विचारते की काका, तुम्हाला कोणत्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय? तेव्हा सार्थक म्हणतो की मला माझ्या आनंदीपर्यंत पोहोचायचंय। हे ऐकून आनंदी सार्थककडे बघूच लागते। तेव्हा सानू म्हणते की ती तर तुमच्या जवळच आहे आणि ती सार्थक व आनंदीचा हात एकमेकांना देत आणि मग आता आनंदी सानूला झोपी लावते। तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा। धन्यवाद। आणि तेही झोपतात। तर दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज हा बाहेर वॉकिंग साठी जाणार असतो, तितक्यातच तिथे सार्थकही येत आणि सार्थक अण्णांना व मनोज दादाला गुड मॉर्निंग करतो। तर मनोज त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याला काहीच प्रत्युत्तर करत नाही। तेव्हा सार्थक मनोजला विचारतो की मनोज दादा, तुम्ही सकाळी सकाळी कुठे चालला आहात? तेव्हा मनोज सांगतो की जनरली लोक शूज घालून कुठे जातात? मॉर्निंग वॉकला। तर तेव्हा सार्थकही म्हणतो की मग माझ्याकडे पण शूज आहे, मी पण येतो तुमच्या सोबत मॉर्निंग वॉक। तेव्हा मनोज म्हणतो की नाही, मला एकट्यालाच जायची सवय आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत येऊ नका। अण्णा तेव्हा मनोजला म्हणतात की अरे येऊ देत ना त्यांना तुझ्या बरोबर, ते कुठे रोजच येतात, तुला कुठे त्यांना हाताला घेऊन जायचंय? तेव्हा मनोज तनतन करत आणि मनोज तिथून निघतो। तर सार्थकही मागून म्हणतो की आओ मनोज दादा थांबा, मलाही येऊ द्या आणि सार्थक मग त्याच्या मागे जातो। तर त्या दोघांचा आवाज ऐकून आनंदी ही बाहेर येते आणि आनंदी अण्णांना विचारते की अण्णा, आओ सार्थक सर कुठे गेले? मनोज दादाच्या पाठीमागे। तेव्हा अण्णा म्हणतात की अगं जाऊ दे ग, ते दोघंही मॉर्निंग वॉक साठी गेले आहेत आणि याच कारणाने त्या दोघांमध्ये गप्पाही होती। तेव्हा आनंदी म्हणते की त्या दोघांमध्ये गप्पा होण्यासाठी दोघं एकमेकांशी बोलले तर पाहिजे। तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थक सर बोलतील ग बरोबर आणि होतील त्यांच्यामध्ये गप्पा, आणि मला माहिती आहे की मनोजला सुधरवण्यासाठीच सार्थक सर त्याच्या मागे गेले आणि अण्णांना समजलेलं असतं की सार्थक हे घरी का आले आहेत, कारण त्यांना मनोजला दारूच्या व्यसनापासून तोडायचं असतं। त्यामुळे अण्णांना सार्थकचं खूप कौतुक वाटत असतं आणि तसं ते आनंदीला बोलूनही दाखवतात। तेव्हा आनंदीही म्हणते की हो, खरंच सार्थक सर मनाने खूप छान आहे, पण मला भीती आहे ती फक्त मनोज दादाची। पण आनंदीला भीती असते की सार्थकचा जर संयम सुटला तर। तेव्हा अण्णा तिला समजावतात की सार्थक सर तसे नाही आहेत, ते स्वतःहून मनोजच्या मागे गेले आहेत, म्हणजे याचा अर्थ त्यांचा काहीतरी प्लॅन आहे आणि ते काहीच चुकीचं करणार नाही। हे ऐकून आनंदीलाही जरा बरं वाटतं आणि आता सगळं चांगलं होईल, मनोज दादाही चांगलं वागेल अशी आशा आनंदीला आलेली असते आणि मग अण्णा आनंदीला जवळ घेतात। तर इकडे आता मनोज पुढे चाललेला असतो आणि मागून सार्थक आलेला असतो आणि सार्थक मनोजला म्हणतो की तुम्ही रोज येतात का? तुमचा फिटनेसही खूप छान आहे। तो म्हणतो की मला हा तुमचा फिटनेस खूप आवडला आणि मलाही स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप आवडतं। तर तेव्हा मनोज म्हणतो की गप्प बसाओ, ती बोलताय तुम्ही? तिथे काही मुलं क्रिकेट खेळत असतात आणि त्यांचा बॉल हा मनोज झेलतो। मनोज त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे आणि बॉलकडे बघतच असतो आणि हे बघून सार्थकला समजतं की आता मनोज दादांना यामुळे त्यांचा भूतकाळ आठवला। तेव्हा सार्थक मनोजशी बोलायला येतो आणि त्याला विचारतो की मनोज दादा, तुम्हाला कोणता गेम आवडायचा? मला तर टेनिस आवडायचा, पण आता मी तो छंद सोडून दिला आणि तेव्हा परिस्थितीही तशी नव्हती। तो सांगतो की तेव्हा बाबांची सिच्युएशन पण खूप खराब होती आणि त्यांचं आजारपण यातच माझं लक्ष जात होतं, त्यामुळे मला त्या खेळाचा नाद हा सोडावाच लागला, असं तो मनोजला सांगत असतो। तेव्हा ते सार्थकचं बोलणं मनोजला खूप इरिटेटिंग वाटत असतं आणि तो म्हणतो की तुम्ही मला का त्रास देताय? गप्प बसा ना तुम्ही। मनोजने इतकं चिडूनही सार्थक एकदम नॉर्मल असतो आणि तो हसत असतो। तेव्हा मात्र मनोजला खूप संताप होतो आणि तो जोरात तो बॉल दाबतो आणि तो म्हणतो की आता माझे सगळे स्वप्नच धुळीस मिळाले आहे आणि आता या बॉलचं मी काय करू? आणि असा तो खूप संतापलेला
असतो. तर तिथले मुलंही तो बॉल मागत असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो मनोज दादा तुमचं काय चाललंय, त्या मुलांना त्यांचा बॉल द्या. आणि मग मनोज हा संतापूनच म्हणतो की तुला जर द्यायचा असेल तर हा बॉल तूच दे. आणि तो बॉल असा हवेत झिरकारतो आणि मग सार्थक तो बॉल पकडतो आणि तो बॉल त्या मुलांकडे फेकतो. आणि सार्थक मनातल्या मनात विचार करतो की नक्की मनोज दादांच्या मनात काय चाललंय हे ते समजूच देत नाही. आणि सार्थक म्हणतो की बहिणीसारखाच खूप खडूस आहे. आणि सार्थक ठरवतो की तुमच्या मनातलं नक्कीच मी काढून घेणार आहे, कारण माझंही नाव सार्थक राज्याध्यक्ष आहे. तर आता घरी सुधाही बसलेली असते आणि तितक्यातच तिथे वृंदा येते आणि ती म्हणते की सुधा अगं काय अवस्था करून घेतली तू स्वतःची. सार्थक गेल्यापासून तू प्रत्येक गोष्टीतून अंगच काढून घेतलं. आजची देवपूजा ही मीच केली सुधा. तेव्हा सुधा म्हणते अगं वृंदा मला समजतच नाहीये की नक्की माझ्या आयुष्यात चाललंय तरी काय. सार्थक हा तिकडे जाऊन बसला आणि तो घरात नाहीये म्हणून माझं लक्षच लागत नाही कशात, आणि मग मी तरी काय करू असं ती खूप निराश होऊन वृंदाला सांगत असते. तेव्हा मग वृंदा म्हणते की अगं मग असंच होतं तर तू सार्थकला जाऊन तरी का दिलं. सुधा म्हणते की अगं त्याने माझं ऐकलंच नाही तर मग मी तरी काय करू. आणि तितक्यातच तिथे प्रथमेश आलेला असतो आणि तो त्यांना विचारतो की मी आत येऊ का. आणि प्रथमेश तिथे आलेला बघून वृंदा व सुधाला विश्वासच बसत नाही. तेव्हा वृंदा व सुधा प्रथमेशला म्हणतात की आता इथे तुम्ही कशासाठी आला आहात, त्या दिवशी आमचा अपमान केला तो कमी झाला का. तेव्हा प्रथमेश म्हणतो की नाही आणि तो त्यांची खूप माफी मागत असतो. आणि त्यांचा तो आवाज ऐकून तिथे सगळेच येतात. अकुही आलेली आणि अकू रागातच प्रथमेशला विचारते की तुम्ही इथे का आला आहात. तेव्हा सुधा शलाकाला सांगते की अकुला मध्ये घेऊन जा. त्यामुळे शलाका अकुला मध्ये घेऊन जात. तेव्हा वृंदा शांतपणा करत म्हणते की केदारराव तुम्ही त्या दिवशी आनंदीच्या भावाला घराबाहेर काढलं ना, तसंच आता प्रथमेशलाही काढा. तेव्हा प्रथमेश म्हणतो की अजिबात नाही हा, मला अकू सोबत बोलायचं आहे आणि मी बोलणारच तिच्यासोबत. प्रथमेश म्हणतो की मी आता जातोय पण परत मी येईलच. आणि मग त्याचं हे बोलणं ऐकून वृंदा व सुधा एकमेकांकडे बघूच लागतात. तर आता इकडे सार्थक हा फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो आणि तेव्हा आनंदी त्याच्यासाठी चहा घेऊन येते. आनंदीने स्वतःहून चहा आणलेला बघून सार्थक म्हणतो की अरे वा माझ्यासाठी की इतका प्रेमाने चहा. तेव्हा आनंदीही सार्थककडे बघत असते आणि लाजत असते. तर आता इकडे रेश्माने मनोजला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं. मनोज तिथे येतो आणि रेश्माला विचारतो की मला इथे कशासाठी बोलवलं. तेव्हा रेश्मा मनोजला म्हणते की नक्की तुमच्या घरात चाललंय तरी काय, आणि सार्थक इकडे राहायला आला मग हे तुम्ही मला सांगितलं का नाही. तेव्हा मनोज म्हणतो की पण मी तुम्हाला का सांगू, असं मनोज रागातच तिला म्हणतो. खरं तर रेश्मा ही मनोजला भडकवण्याचं काम करत असते आणि मूर्ख मनोज तिचं सगळं ऐकतो आणि म्हणतो की आता सार्थकला कसं बाहेर काढायचं हे मला चांगलंच माहित. आणि दोघेही हसत असतात. तर आता इकडे प्रथमेश हा बाहेर चाललेला असतो आणि तितक्यातच त्याला आदर्श भेटतो. तेव्हा आदर्श प्रथमेशला विचारतो की तू प्रथमेशच ना, अकुला बघण्यासाठी आला होता ना. तेव्हा प्रथमेश म्हणतो की हो. आणि मग आदर्श त्याला चिडूनच म्हणतो की मग तू आता इथे कशासाठी आला. तेव्हा प्रथमेश त्याला सांगतो की दादा चिडू नका पण मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि माझं अकुवर खरंच प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय आणि त्यासाठीच तिला भेटण्यासाठी मी इथे आलो होतो आणि तिच्या मनात माझ्याविषयी जो गैरसमज आहे तो दूर करायला आलो होतो आणि मला आकांक्षा खरंच खूप आवडते आणि मी लग्न करेल तर फक्त तिच्याशीच. आदर्शला प्रथमेशच्या बोलण्यामध्ये खऱ्यापणा वाटतो आणि मग तो म्हणतो की मी तुला काही मदत करू शकतो का. तेव्हा प्रथमेश हात जोडून आदर्शला विनंती करतो की मला तिच्यासोबत थोडं बोलायचंय. तेव्हा आदर्श म्हणतो की ठीक आहे मी बघतो काहीतरी, आणि मग म्हणतो की पण तुझ्या आई वडिलांचं काय. तेव्हा प्रथमेश म्हणतो की ते काहीही असो पण मला आता आकांक्षा सोबतच लग्न करायचंय. तर इकडे घरी मालती ही स्टीलचा डब्बा उघडण्याचा प्रयत्न करत असते पण त्याचं झाकण हे पॅक झालेलं असतं आणि तिच्याच्याने ते उघडतच नसतं. तर तितक्यातच तिथे सार्थक येतो आणि तो म्हणतो की द्या आई माझ्याकडे मी करतो. आणि सार्थक उघडण्याचा प्रयत्न करतो आणि तो एकदम जोरात उघडण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे डब्बा उडून बाजूला पडतो. आणि तितक्यातच तिथे एक आजी आलेल्या असतात आणि नेमका तो डब्बा जाऊन त्या आजीच्या पायावरती पडतो. तेव्हा त्या आजी खूप जोर जोरात ओरडू लागतात की बाई आता मी मेले मी. त्यामुळे सगळे घाई तिथे जातात आणि त्या आजी म्हणतात की आता या म्हातारीचा पाय मोडायचा आहे का. तेव्हा मालती त्या आजींना विचारते की आत्या तुम्ही इथे. तेव्हा त्या आत्या मात्र मालतीकडे खूपच रागाने बघत असतात. तर तिथे सगळे आलेले असतात आणि आत्याला असं अचानक बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. मनोजला मात्र आत्याला बघून खूपच आनंद झालेला असतो आणि आत्याही मनोजचे खूप लाड करते. आणि त्या आत्या लीनाला म्हणतात की नवऱ्याला काही खायला प्यायला देते की नाही, नुसतं सुक्क बोंबील दिसतंय. तेव्हा हे
सुकं बोंबील ऐकून सार्थक मात्र हसायला लागतो आणि म्हणतो की सुकं बोंबील. तेव्हा मात्र आत्या एकदम रागाने सार्थककडे बघू लागतात. तेव्हा सगळेजण आत्यांचा आदर तिथे करतात. तेव्हा अण्णा आत्यांना विचारतात की अगं आत्या, तू अशी अचानक कशी आलीस? तेव्हा आत्या म्हणतात की मला आता तू हे प्रश्न विचारू नको, आधी माझ्या बॅगा आण आतमध्ये. तेव्हा सार्थक म्हणतो की थांबा अण्णा, मी जातो. आणि सार्थक बाहेर जाऊन आत्यांच्या बॅग या मध्ये घेऊन येतात. तेव्हा आता परत सार्थककडे बघतात आणि त्याला म्हणतात की तू का पुढे पुढे करतोय, तू नक्की कोण आहे? तेव्हा अण्णा सांगतात की अगं हे आपले जावई बापू आहे. तेव्हा त्या सार्थककडे बघूच लागतात. म्हणतात की अरे लग्नाच्या वेळी तर वेगळे जावई बापू होते आणि आता हे कोण? त्यांना समजतं की आनंदीचं हे दुसरं लग्न झालेलं आहे. आणि तेव्हा त्या बोलतात की तिचं दुसरं लग्न झालं आणि मला सांगितलं पण नाही, असं बोलून त्या खूप बोलू लागतात. खरं तर या आत्यांचा स्वभाव हा खूपच कडक असतो आणि त्यामुळे सगळे त्यांना घाबरत असतात. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा भाग हा इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत आत्या व मनोज मिळून आता सार्थकला घराबाहेर कसं काढायचं हा प्लॅन करतात. तर आनंदी सार्थकला म्हणत असते की आता तुम्हाला जे काही बोलल्या त्या वतीने मी तुमची माफी मागते. खरं तर तुम्हाला कोणी काही बोललं तर मला अजिबात आवडत नाही. तेव्हा मात्र सार्थकला खूप छान वाटतं की आनंदी आपल्याबद्दल अशी बोलतीये, त्यामुळे सार्थक खूप खुश असतो. आणि मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.